हाच तो नगारखाना आहे जो कधीकाळी छत्रपती शिवरायांच्या स्वागतात सनई चौघड्यांच्या नादाने आसमंतात गुंजवायचा. या नगारखान्यावर कोरलेली शिल्पकला विशेष लक्ष वेधी आहे. त्या शिल्पांमध्ये पातशाही हत्तीच्या पायाखाली शत्रूचा चुरडा झालेला स्पष्टपणे दर्शविला आहे, जो मराठ्याच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं रायगड सिरीज 2 मध्ये स्वागत करतो. आपण आता सध्या येऊन पोहोचलो आहोत ते सिंहासनासमोर. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन दरबारात मध्यवर्ती ठिकाणी आहे. या सिंहासनासमोर दरबार भरत असे आणि राज्यकारभाराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत. सिंहासन हे केवळ बसण्याचे आसन नसून ते स्वराज्य, धर्मरक्षण आणि लोककल्याणाच्या संकल्पनेचे प्रतीक आहे. 74ला या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जवळजवळ 6000 लोक उपस्थित होते. या दरबारामध्ये 6000 लोक उपस्थित होते. तर महाराजांचा राज्याभिषेक शनिवारी पहाटे 5 वाजता त्या काळात इथं पूर्णपणे अंधार असल्यामुळे इथे मशाली लावल्या होत्या. आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेडामध्ये त्या काळात ती पैठणी कापडातली 6000 लोक त्या मशालीच्या उजेडात आपणास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करू. याचं ऑब्झर्व पुढे म्हणतोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर त्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी जगदीश्वराला विसरले नव्हते. ते पहाटे 4 वाजता जगदीश्वराचं दर्शन घेऊन आले. आता आपण कल्पना केलेली आहे की पैठणी कापडातली 6000 लोक मशालीच्या उजेडामध्ये पहाटे 4-5 वाजल्यापासून त्या दरबारामध्ये राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित आहेत. त्या माणसांच्या मनामध्ये काय हालचाल चालू होती. महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा नगारखान्यामध्ये आले, अफजल म्हणतो की नगारखान्यावर तेव्हा पहाटेपासून सनई, तुतारे, चौघडे आणि नगारे वाजत होते. महाराज नगारखान्यातून मध्ये येतात. अफजल म्हणतो की नगारखाना आणि ते 32 मठ सोन्याचं सिंहासन याच्या दोन्ही बाजूला इकडेच खाली सरदार मंडळी रांगेत उभी होती. महाराज नगारखान्यातून मध्ये येताच्या सरदारांनी खाली वाकून असा महाराजांना मुजरा केला होता. तो मुजरा घेतल्याच्या नंतर अफजलने म्हणतो की महाराज तिथल्या त्या 32 मठ सोन्याच्या सिंहासनाच्या समोर खाली गेलेत आणि महाराजांनी खालूनच ते 32 मण सोन्याचं सिंहासन पाहिलं होतं. आणि इंग्रज म्हणतोय की त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरून आलं होतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. मॅडम, शिवराज्याभिषेक म्हणजेच महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा आनंदाचा क्षण होता. कल्पना करा, महाराज जरा स्वतः राजा होणार होते सर या दरबारामध्ये किती आनंदमय वातावरण असेल. आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं. या आनंदमय वातावरणामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला सर राजांचं हृदय भरण्याचं कारण होतं पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी. आणि कारण होतं घोडखिंड सर करताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही, राजे लाखाचे पोशिंदे तुम्ही. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायच पाहिजे म्हणणार तो बाजीप्रभू देशपांडे. कारण होतं आधी लगीन कोंढाण्याचं, मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो ताना. आणि कारण होतं नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर. शिवा काशीद, बाजी पासळकर असे असंख्य वीर. आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये कुठेच त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. म्हणून ते हृदय भरून आलो होतं. खालीच उभं राहून सिंहासनाकडे पाहून सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं होतं. आऊसाहेबांच्या डोळ्यांचे अश्रू पाहिल्यानंतर राजांचं हृदय भरून आलं होतं. पण राजानं रडायचं नसतं. राजानं कधी स्मशानात जायचं नसतं आणि राजानं कधी चितेला अग्नी द्यायचं नसतं. राजांचं हृदय भरून आलं होतं पण त्या क्षणाला महाराज होऊ शकत नव्हते. महाराजांचे पाय लटलडत होते आणि तशा त्या लटलडत्या पायाने जेव्हा राजा त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढण्यासाठी जाणार त्याच वेळी अफजल म्हणतो की महाराज तेव्हा पहिल्या पायरीला प्लीज बोलू नका कुणी. 1 मिनिटासाठी शांत थांबा. 1 2 3 छत्रपती श्री शिवाजी महाराज की मोठ्याने रिप्ले द्या. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. कागद पडतं, आवाज आला तसा टाळ्या वाजवा. पुन्हा टाळ्या कोणासाठी? वास्तुविजय हिरो जुंदुरकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 2 3 चला या इकडे, कुलकर्णी साहेब या.
तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहे ते होळीच्या माळावरती. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक आहे. याच ठिकाणी शिवभक्त महाराजांच्या स्मारकावर हार अर्पण करतात. हा हार म्हणजे केवळ फुलांचा गुच्छ नाही, तर तो स्वराज्याची आठवण, बलिदानाचा सन्मान आणि शिवरायांच्या विचारांप्रती कृतज्ञता आहे. जसे शिवरायांनी प्रजेची रोज काळजी घेतली, तशीच प्रजाही आज त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी दररोज नतमस्तक होते. पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा थंडी, ही परंपरा कधीही खंडित होत नाही, कारण शिवराय हे इतिहासात अडकलेले नाहीत, ते आजही जनतेच्या मनात जिवंत आहेत. तर मित्रांनो, आता सध्या आपण येऊन पोहोचलो आहोत ते होळीच्या माळावरती. शिमग्याला याच ठिकाणी भव्य अशी होळी पेटवली जात असते. होळीच्या माळावरून पुढे पाहिले तर आपल्याला एक दिसते ती बाजारपेठ, भव्य अशी बाजारपेठ. रायगडावरील बाजारपेठ ही शिवाजी महाराजांच्या काळातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. याची रचना जर पाहायला गेलं तर या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूने 2 रांगांमध्ये दुकाने होती. या दुकानांच्या समोर दगडी चबुतरा आणि पुढील भागावर छप्पर होते. रायगडावरील होळीच्या माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर 13 मीटर रुंदीच्या प्रशस्त राजमार्गावर दुतर्फा एका सरळ ओळीत जी दुकाने आहेत, हीच ती रायगडावरील बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 खोल्या व बाहेर पडवी अशी ही रचना आहे. नीटनेटक्या बांधणीची ही भव्य बाजारपेठेची मांडणी रायगडावरील महत्त्वपूर्ण अवशेष आहे. काही अभ्यासकांच्या मते ही नगरपेठ आहे. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतंय ते काय आहे, या बाजारपेठेमध्ये साठलेले पाणी जे आहे ते पाणी निचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. ती समोर दिसत आहेत ते आहेत शिवकालीन काळातील पडलेले राजवाडे, घरे असतील किंवा जे सैनिक आहेत त्यांचे राहण्याचे ठिकाण वगैरे असेल, तर ते आपल्याला त्याचे जे अवशेष आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटतात. बाजारपेठेतून ज्यावेळेस आपण उजव्या हाताला वळतो तर त्यावेळेस आपण एक जाऊन पोहोचतो ते रायगडावरील अति महत्वाचे ठिकाण म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. या ठिकाणी आपण पोहोचतो. हे जे दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर आहे. किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना पाहायचा असेल तर तुम्ही या मंदिराला भेट द्या. हिरोजी इंदुरकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती या मंदिरात आपल्याला पाहायला भेटते. जगदीश्वराचे मंदिर बाहेरून पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे या मंदिराची रचना ही एखाद्या मंदिरासारखी नसून एखाद्या मशिदीसारखी आहे. देवळाचा कळस हा एखाद्या मशिदीच्या घुमटासारखा आहे व चारी बाजूस छोटे मिनार आहेत. काहींच्या मते मागे पुढे जर मुघली आक्रमण झालेच तर देवळाचे मुघलांपासून संरक्षण करण्याकरता त्यांचे बांधकाम मुसलमानी शैलीचे असले पाहिजे. खालून गडावर तोफांचा मारा होताना मशिदीसारखे बांधकाम दिसते, म्हणून मुघल तोफांचा मारा मंदिरावर करणार नाहीत असेही काहींचे म्हणणे आहे. दुसरी गोष्ट, 1689 नंतर 40 वर्ष रायगडावर सिद्धीचा अंमल होता, त्यामुळे ही मशीद नसून मंदिर आहे हे कळायला त्याला फक्त दरवाजाचा चौथरा ओलांडून आत यावे लागत असे. आणि सिद्धीच्या माणसाने केलेल्या हानीची खुणा आजही दिसतात. भंगलेले नंदी, गायब झालेले मूळचे शिवलिंग हे त्या धार्मिक आक्रमणाची साक्ष देतात. जगदीश्वराचे मंदिर आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना 3 दरवाजे आहेत. याचपैकी रायगडाच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. दारातून आत प्रवेश केला की फरसबंदी पराकोटात बांधलेल्या ओव्या नजरेस पडतात. मंदिराचा गाभारा प्रशस्त आणि भव्य असा आहे. तसेच मंदिराच्या अजून एक आत मंदिर आहे, ज्या मंदिराचा प्रवेश करताना बाजूलाच मारुतीची मूर्ती आहे आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरच एक भंग पावलेला नंदी आपल्याला पाहावयास मिळतो. मंदिराच्या पूर्वेस एक दरवाजा आहे, ज्या दरवाजातून आपण बाहेर पडलो की आपल्याला समोर दिसते छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ. मौरी एवढ्या बीजातून एखाद्या वटवृक्ष अंकुरावा व पाहता पाहता त्याने अपाट पसारा मांडावा, तसे हिंदवी स्वराज्य. ते हा हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे समाधीस्थळ. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास याचा रायगड किल्ल्यावरती घेतला. म्हणून या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या शेजारीच
वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. पण बऱ्याच इतिहासकारांचं असं मत आहे की ही वाघ्या कुत्र्याची समाधी नसून सती गेलेल्या राणी पुतळाबाई यांची ही समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने हिरोजींनी गडावर जी असंख्य बांधकाम केली त्या सर्व बांधकामांचा उल्लेख या शिलालेखात आहे. रायगडावरचे सर्व बांधकाम करणाऱ्या हिरोजीची एकच इच्छा होती की सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर या नावाचा शिलालेख जगदीश्वराच्या पायरीवर बसवा, जेणेकरून राजांच्या चरणांचे पायधूळ रोज त्या पायऱ्याला लागेल. ज्यावेळेस आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूनेच भवानी टोकाकडे जात असतो त्यावेळेस दिसणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंधित स्थळ. भवानी टाक्याकडे जाण्यापूर्वी जात असताना सुरुवातीला उजवीकडे वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या वाड्यांचे जे पुनर्वसन आहे ते करायला सुरू आहे. त्याची डागडुजी वगैरे करायला सुरू आहे ते आपल्याला आपण पाहू शकतोय. पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण भवानी टोकाची माहिती आणि त्या वाटेला जात असताना जे लागणारे बरेच अवशेष आहेत त्यांची माहिती आपण पुढील भागात नक्कीच देऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर थकलेल्या शरीराला थोडी एनर्जी देण्यासाठी आम्ही पेट पूजायला सुरुवात केली. घरून आणलेले जेवण गडाच्या माथ्यावर बसून खाण्याची मजा काही वेगळीच असते. समोर रायगडाचा ऐतिहासिक नजारा, थंडगार वारा आणि मनात शिवरायांविषयी अभिमान हा क्षण खरंच अविस्मरणीय होता. रायगडावरचं जेवण म्हणजे फक्त भूक भागवणं नाही तर इतिहासाच्या सानिध्यात घेतलेला एक सुखद अनुभव किंवा सुंदर अनुभव आपण म्हणता येईल. जेवढे होता येईल तेवढे पॉइंट्स कव्हर करण्यासाठी बसून चालणार नव्हते. थोड्याशा घाई गडबडीत आम्ही पुढे निघण्यास सुरुवात केली. हॅलो समोर दिसतात ते त्या काळातील काही अवशेष आहेत. आपल्याला बरेच अवशेष या ठिकाणी पाहायला भेटतात. या अवशेषाच्या बाजूनेच आपण आता निघालो आहोत ते टकमक टोकाकडे. जर आपण पुढे पाहिले, लांबून जर आपण पाहत असेल तर निमुळते होत गेलेले डोंगर सोंड म्हणजे स्वराज्यद्रोह्यांच्या जीवाचा थरकाप उडवणारी रायगडाचे टकमक टोक नावाची कडेलोटाची जागा. या ठिकाणावरून जे स्वराज्यद्रोही असायचे तर त्यांचा कडेलोट याच ठिकाणावरून केला जात होता. तर त्या जागेकडे आपण चाललो आहोत. टकमक टोकाकडे जाताना वाटेत सुरुवातीला दारू कोठाराच्या 2 वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी दारू कोठार होते 2, जे आपण टकमक टोकाकडे जाताना आपल्याला जे वास्तू दिसल्या होत्या तर हे एक दारू कोठार आहेत. जर आतमध्ये आपण जर पाहिलं तर आतील झाड झुडपं बघून मन नक्कीच आपलं सुन्न होतं. जे दारू कोठार आहेत त्याच्या समोर आपण थांबलो आणि तिथून जर टकमक टोक पाहिलं तर ते पाहूनच आपल्याला धडकी भरते. तर त्या काळात इथून कडेलोट केला जायचा. तर विचार करा, वरून एखादा माणूस जर टाकला खाली तर तो जिवंत राहील का? टकमक टोकाकडे जाताना दोन्ही बाजूला रेलिंगने सुरक्षा कवच बनवल्यासारखे बनवले आहेत. तरी पण आपण स्वतःची काळजी घेत आपण तिथपर्यंत जायचं आहे. टकमक टोकावर पोहोचलो तेव्हा तिथे लावलेला भगवा झेंडा थोडासा गुंतलेला दिसला. तो पाहून मनाला कसंच वाटलं. मग आम्ही काळजीपूर्वक तो सोडवला आणि पुन्हा व्यवस्थित त्या जागी बांधला. पण ते थोडंसं गुंतलेलं असल्यामुळे मला थोडासा वेळ लागला. जेव्हा तो
भगवा वाऱ्यासोबत डोलाने फडकू लागला तेव्हा सकाळपासूनच्या प्रवासाचा सगळा थकवा, अंगातील त्रास आणि संपलेली ऊर्जा क्षणार्धात नाहीशी झाली. त्या क्षणी अंगावर अक्षरशः शहारे आले आणि मन अभिमानाने भरून आले. रायगडाच्या त्या पवित्र भूमीवर उभं राहून डोलाने फडकणारा भगवा पाहताना असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष स्वतः वाऱ्यावरती डोलणारा भगवा ध्वज देत आहे की काय. त्या क्षणाचा आनंद, अभिमान आणि समाधान शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. टकमक टोकावरून दिसणारी खोल दरी आपल्याला पाहायला मिळते. खूप खोल अशी दरी. आपण जेवढी नजर फिरवत जाईल तेवढी दूरपर्यंत दिसणारा हा भाग. टकमक टोक आपण पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालो. जिथून ही वाट आपल्याला घेऊन जाणार आहे ती बाजारपेठेपर्यंत. तर ही वाट थोडीशी निसरडी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही उतराल किंवा चढाल या वाटेवरून त्यावेळेस. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत ते बाजारपेठेमध्ये उभे आहोत. इथून डाव्या बाजूलाही तुम्ही जर जाणार असाल टकमक टोकाला अगोदर समाधीचे दर्शन घेण्याच्या अगोदर टकमक टोक पण तुम्ही पाहायचं असेल तर या वाटेने पुढे जावा आणि टकमक टोकावरून तुम्हाला अजून एक वाट सापडेल, तिथून तुम्ही समाधीचे दर्शन घ्यायला जाऊ शकताय. ज्यावेळेस आपण बाजारपेठ आणि नंतर होळीचा माळ पार करून ज्यावेळेस आपण गड उतरायला घेतो त्यावेळेस डाव्या बाजूला असलेली छोटेसे मंदिर म्हणजेच शिरकाई देवीचे मंदिर आहे. तरी शिरकाई देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला सतीशिळा पाहायला भेटतात. तर या सतीशिळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी पुतळाबाई यांच्या असाव्यात असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती घेतली आणि गड उतरावयास सुरुवात केली. उन्हाने तापलेल्या डोक्याला थोडस शांत करण्याचा छोटासा लाजिरवाणा प्रयत्न. ज्यावेळेस तुम्ही परतीचा प्रवास करता तर त्यावेळेस ऊन खूपच पडलेलं असतं, पण एक क्षण येतो ज्यावेळेस तुम्हाला आपल्या गडाची सावली भेटते. ज्या सावलीमधून जाताना तुम्हाला तुमची दमछाक वगैरे काही होत नाही, तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो. महादरवाजा पाहून खाली उतरल्यावर मुख्य वाट गड पायथ्याकडे जाते, तर उजवीकडील एक वाट. पुढे खाली उतरल्यावर आपण नाणे दरवाजा उर्फ लहान दरवाजा जवळ येतो. हा दरवाजा गोमुखी पद्धतीप्रमाणेच 2 बुरुजांच्या बेचक्यात लपवलेला आहे. दरवाजाला 2 कमानी असून आत पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या ठिकाणी अजून एक मारुतीचे शिल्प दिसून येते. नाणे दरवाजे बांधणी ही युद्धशास्त्राच्या दृष्टीने महाराजांनी अचूक केली आहे. त्याचेच सध्या संवर्धन सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही कमानीच्या मध्यभागी आपल्याला एक मारुतीची कोरलेली मूर्ती पाहायला भेटते. ज्यावेळेस तुम्ही या दरवाजातून जर चढण्याचा प्रयत्न करत असाल तर समोर दिसणारा हा जो आहे तो नाणे दरवाजाचा व्ह्यू आहे. हा आपल्याला खालून येत असताना असा दिसतो. तर हा आहे चुन्याचा घाणा. तो प्रथम पहिला जनावराच्या ह्याने केला जायचा. तर मित्र हो, या भागामध्ये आपण बराच रायगड कव्हर करण्याचा प्रयत्न केला की त्यामध्ये सिंहासन असेल, नगारखाना असेल, होळीचा माळ असेल, बाजारपेठ असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वराचे मंदिर, टकमक टोक, नाणे दरवाजा हा आपण कव्हर केलेला आहे. उर्वरित जो भाग आहे आपण नेक्स्ट भागामध्ये आपण कव्हर करूया. कधीपासून तुम्ही काम करताय? कधीपासून करताय? एक दगड बनवून द्यायला किती?
30 रुपये 35. 35. तर मित्रांनो, गड संवर्धन करण्यासाठी जो दगड लागतोय तो खाली बनवून पायथ्याला बनवून तो वरती गाढवामार्फत नेला जातो. बऱ्याच जणांना या गडावरती माहित आहे की एक वाघबीळ आहे, पण बरेच जणांना माहित नाही की वाघबीळ नक्की कुठे आहे. तर ज्यावेळेस आपण गड उतरतो तर समोर आपल्याला एक दुकान दिसतं, शिवप्रसाद दुकान. तर त्याच्या उजव्या बाजूने आपल्याला वाट दिसते. त्या वाटेने जर आपण सरळ पुढे गेलो तर आपल्याला वाघबीळ दिसतं पुढे बघितल्यानंतर. म्हणजे थोडंसं आपण चालून पुढे जावं लागेल त्यासाठी आपल्याला. तर ही जी वाट जाते ना ती वाघबिळाकडे जाते. तर आपण चाललेलं ठिकाण आहे वाघबीळ. भली मोठी अशी जागा आहे. तर त्या जागेसाठी जाण्यासाठी असलेला हा मार्ग आहे. खूप छोटी अशी वाट आहे, जी वाट आपल्याला वाघबिळाकडे घेऊन जाते. तर ही वाट पावसाळ्यात वगैरे खूप निसरडी असते, तर नक्कीच काळजी घ्या या वाटेने जात असताना. शक्यतो शूज असेल तर शूज घालूनच जावा या वाटेवरून. जे समोर दिसते ती वाघबीळ आहे. रायगड किल्ल्यावर असलेले वाघबीळ हे एक नैसर्गिक गुहेसारखे ठिकाण मानले जाते. वाघबीळ या नावामागे अशी समजूत आहे की पूर्वी या भागात वाघ किंवा जंगली प्राणी राहत असत, त्यामुळे त्या जागेला हे नाव पडले असावे. ही जागा मुख्य गडापासून थोडी बाजूला आणि शांत परिसरात असल्यामुळे इथे गेल्यावर एक वेगळीच रहस्यमय भावना जाणवते. आसपास दाट झाडी, खोल दऱ्या आणि कड्यामुळे हा भाग संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जात असे. काही इतिहासकार अभ्यासकांच्या मते वाघबीळ परिसराचा उपयोग टेहळणीसाठी किंवा आपत्कालीन लपण्याच्या जागेसाठी होत असावा. तर मित्रांनो, रात्री आपण ज्या ठिकाणी मुक्काम केला होता ती ही जागा आहे. घेतला नको. तर तुम्ही या ठिकाणी येऊन राहू शकता. संध्याकाळी आणि सकाळ लवकर गड चढण्यास सुरुवात करू शकता. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात राजमाता जिजाऊ यांचे समाधी स्थळ आहे. हे ठिकाण मराठा इतिहासातील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी स्थळ मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागे जिजाऊंचे संस्कार असतील, दूरदृष्टी आणि त्यांचे कठोर शिक्षण यांचा मोठा वाटा होता. रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसातच राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर पाचाड येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. समाधी परिसर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. तिथे गेल्यावर जिजाऊंची त्यागाची, मातृत्वाची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची जाणीव नक्कीच होते. अनेक शिवभक्त आणि इतिहासप्रेमी रायगड दर्शनासोबत या समाधी स्थळाला आवर्जून भेट देतात. म्हणून आपणही या स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. ज्या मातेने स्वराज्याचे स्वप्न पाहिले, छत्रपती शिवराय घडवले, त्या राजमाता जिजाऊंच्या समाधी समोर आलं की आपोआपच आपण नतमस्तक होतो. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन अशाच ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय भवानी, जय जिजाऊ.